पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500ची नोट बंद केली। या बंदीचा फटका गर्भ श्रीमंतासह सर्वसामान्य जनतेला देखील बसलेला आहे आणि या दोन घटकांवरती अवलंबून असलेल्या भिकाऱ्यांना या नोटबंदीचा नेमका काय फटका बसला हे आता आपण जाणून घेणार आहोत। मी आता पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या घाटावरती आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतात या ठिकाणी जी लाईन दिसते की संपूर्ण भिकारी या ठिकाणी घाटांवरती भीक मागताना दिसत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या नोटबंदीमुळे त्यांच्या व्यवसायावरती नेमका कसा परिणाम झालाय। पंढरीत विठ्ठल देव पावल नवसालाय, दान धर्म करत देव देत्याल तुम्हालाय, पावल बाळाला मुजांना असं करू नका, गोरगरीब जगू द्या, कशी तर खात्याचे खाऊ द्या। काय झाले मोदीमुळे काय झाले? धर्म पड नाही काका, काय करावं आम्ही? पोट भरती वंटीच आम्ही। तिथे नोटा निघाल्या त्या कसल्या, त्याच्यामुळं चाललं ना ती नोटा घेणार, ती कोण धर्म बी कर नाही, कोणी नाही बी। किती परिणाम झाले? पहिलं मिळत होता काय 5-50, आता होतं 20-25, 10-12, 1-1 रुपया भेटतो माऊली। त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी कृपा करा आमच्यावर। पूर्वी किती मिळायचे? पूर्वी 10 भेटायचे, 5 भेटायचे। मोठा बंदी झाले, गोरगरीब मरायला लागले बाबा, मागून खाल्लं तर 1 रुपया 2 रुपये टाकत नाहीत, काय करावं? भरपूर कमी प्रमाण झालेलं आहे आणि पाऊस पाणी पडल्यानंतर सुद्धा शेतकरी म्हणतात आमच्या नोटा बंद केल्या, नोटा बंद झाल्या, शेतकरी म्हणतात आम्ही कुठं काय करायचं आणि सुद्धा 1.5 रुपयाची एक भाकर येत होती ती सुद्धा आम्हाला आता मिळेना। या नोटबंदीनंतर भिकारी त्यांच्या जे दानधर्म लोक करत होते त्याच्या प्रमाणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे 50%हून अधिकची घट झालेली आहे। त्यामुळे या भिकाऱ्यांची कैफियत कोण मांडणार हे IBN लोकमतनंच पहिल्यांदा या भिकाऱ्यांची व्यथा जाणून घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर।